नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण इंग्रजीमधील अतिशय महत्त्वाचा घटक शिकत आहोत, ज्याचं नाव आहे टेन्स. विद्यार्थ्यांनो, यामध्ये मी तुम्हाला सब काइंड ऑफ टेन्सेस सुद्धा चालू आहेत, आपले घेतलेले आहेत आणि आणखीन हे चालू आहेत. आज मी तुम्हाला पास्ट टेन्समधील चौथा जो उपप्रकार आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, ज्याचं नाव आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ. आता तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की बाबा आता चालू पूर्ण भूतकाळने म्हणजे नेमकं काय किंवा कशा पद्धतीने ते वाक्य असेल. मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते की चालू पूर्ण भूतकाळ कसा ओळखायचा किंवा त्याचं वाक्य कसं असतं. फॉर एक्झाम्पलमध्ये मी असं सांगेल की लता दीदी आत्तापर्यंत गाणं गात आलेल्या होत्या. त्यांची जी क्रिया होती ती कशी होती, त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती क्रिया चालू होती आणि त्यात ते काम पूर्णपणे प्रामाणिकपणे करत आलेल्या होत्या. असं जर मला सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकते की लता दीदी शेवटच्या श्वासापर्यंत गाणं गात आलेल्या होत्या किंवा आत्तापर्यंत त्या गाणं गात आलेल्या होत्या. असं जर वाक्य आपल्याला एखादं सांगायचं असेल तर त्यावेळेला आपण चालू पूर्ण भूतकाळामध्ये हे वाक्य बोलत असतो विद्यार्थ्यांनो. तर आता याचे काही नियम आहेत. नियम खूप सोपे आहेत आणि एक वेळा आपण हा नियम जर लक्षात ठेवला तर कधीच आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचं जे काही वाक्य आहे ते चुकणार नाही. आता याच्यामध्ये काय नियम असतील बघा. तर या काळामध्ये काळ आणि कर्त्यानुसार योग्य ते टू हॅवचं भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचं आहे. टू हॅवचं भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड. त्याच्यानंतर आपल्याला बिन वापरायचं आहे आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरून आपल्याला वाक्यातील कर्म घ्यायचं आहे. बस फक्त एवढाच नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता यानुसार स्ट्रक्चर बघा काय तयार होतं या वाक्याचं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बिन प्लस मुख्य क्रियापदाचं चौथं रूप प्लस वाक्यातील कर्म. ठीक आहे, त्यानुसारच मी तुम्हाला काही वाक्य करून दाखवणार आहे, तर तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचे आहेत. बघा, पहिलं जे वाक्य आहे, राधा मेक्स काइट फ्रॉम कोकोनट लिव्स. राधा मेक्स काइट फ्रॉम कोकोनट लिव्स. आता बघा याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, राधा. त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायला सांगितले, हॅड. नंतर बिन. आता मेक्स जे आहे त्याचं आपल्याला फोर्थ फॉर्म घ्यायचा आहे, मेकिंग काइट फ्रॉम कोकोनट लिव्स. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, दे विल रीड नोवेल. दे विल रीड नोवेल. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, दे. कर्ता म्हणून काहीही येऊ द्यात, आपल्याला हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद आपल्याला चालू पूर्ण भूतकाळामध्ये घ्यायचं आहे, हॅड बीन. रीडचं आपल्याला फोर्थ फॉर्म घ्यायचं आहे, रीडिंग नोवेल. फोर्थ फॉर्म कसं असतं, मुख्य क्रियापदाला फक्त ING प्रत्यय लागला म्हणजे ते त्याचं चौथं रूप होतं विद्यार्थ्यांनो, कायम लक्षात ठेवायचे. तिसरं वाक्य बघा, गंगा विल वेअर अ नाईस कॅप. गंगा विल वेअर अ नाईस कॅप. आता सब्जेक्ट कोणता आहे, गंगा. त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, हॅड बीन. वेअर काय आहे आपलं, मुख्य क्रियापद आहे, त्याचं चौथं रूप घ्यायचं म्हणजे त्याला ING लावायचं आहे आणि अ नाईस कॅप आपल्या वाक्यातील कर्म आहे. नंतरचं वाक्य बघा विद्यार्थ्यांनो, शी विल टीच इंग्लिश. शी विल टीच इंग्लिश. सब्जेक्ट कोणता आहे, शी. आपल्याला स्ट्रक्चरनुसार चालायचं आहे, शी हॅड बीन टीचिंग इंग्लिश आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. त्याच्यानंतरचं बघा शेवटचं वाक्य काय आहे, गव्हर्नमेंट डिक्लेअर्स नवोदय रिझल्ट. गव्हर्नमेंट डिक्लेअर्स नवोदया रिझल्ट. सब्जेक्ट कोणता आहे, गव्हर्नमेंट हॅड बीन. बघा विद्यार्थ्यांनो किती सोपं आहे वाक्य, डिक्लेअरिंग नवोदय रिझल्ट्स. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या भाषेत पटकन समजेल असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच एका सोप्या आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.